मित्राला आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिले. 63 दिवस वाट पाहिल्यानंतर कापला प्रायव्हेट पार्ट. खुनाचा तपास करताना भयानक वास्तव पुढे आले आहे. मित्राला आईसोबत नको त्या अवस्थेत पाहिले आणि त्याची सटकली. मित्राचा बदला घेण्यासाठी 63 दिवस त्याने वाट पाहिली आणि कायमचा मित्राचा काटा काढला. या खुनाचा तपास करताना अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. ही बाब मैत्रीतील फसवणूक आणि अवैध संबंधाशी संबंधित आहे. मैत्रीत धोकाधडी झालेल्या मित्राला कायमचा धडा शिकवला. ही घटना लखनौमध्ये घडली आहे. उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये गेल्या 1.5 महिन्यांपासून आव्हानात्मक बनलेल्या एका खून प्रकरणाचे गूढ पोलिसांनी उकलले आहे. आरोपीने मित्राला आईसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिले होते. तेव्हापासून तो सूड घेण्याचा विचार करत होता. अखेर 63 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर त्याने सुनियोजित कट रचून मित्राची हत्या केली. त्याची हत्या केल्यानंतरही त्याचे समाधान झाले नाही. त्यानंतर त्याने प्रायव्हेट पार्टही कापला. हे हत्या प्रकरण 5 मे रोजीचे आहे. लखनौमधील कुकरेज फॉरेस्टमध्ये झाडाला बांधलेल्या मृतावस्थेत सापडलेल्या गार्ड सिद्धार्थ तिवारीच्या हत्येशी संबंधित आहे. या प्रकरणातील आरोपी इटोंजा येथील रहिवासी आहे आणि अनुपम तिवारी असे त्याचे नाव आहे. तो त्याची आई आणि मोठ्या भावासोबत तो भाड्याने राहत होता. सिद्धार्थ तिवारीचा जवळचा नातेवाईक अनुपम हा अतुलसोबत मदियानव येथील कॅन्टीनमध्ये काम करत होता. अतुलनेच सिद्धार्थ तिवारी आणि अनुपम तिवारी यांच्यात मैत्री घडवून आणली होती. मैत्रीच्या काळातच हे लोक एकमेकांच्या घरी जायला लागले. दरम्यान सिद्धार्थ तिवारीने अनुपमच्या आईला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. अनुपमचे वडील आजारपणामुळे दुसरीकडे राहत होते. अशा परिस्थितीत सिद्धार्थ आणि अनुपमच्या आईची जवळीक वाढली. त्यानंतर अनुपमला सिद्धार्थवर संशय आला. 2 मार्चला घरी पोहोचलेल्या अनुपमने त्याच्या आईच्या खोलीत कोणीतरी असल्याचे पाहिले आणि त्यानंतर शांतपणे घरातून बाहेर पडला. काही वेळाने सिद्धार्थला घरातून बाहेर पडताना त्याने पाहिले आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. मित्राच्या विश्वासघाताने दुखावलेल्या अनुपमने रात्री उशिरापर्यंत एकट्याने दारू ढोसली आणि त्यानंतर त्याला मारण्याचा कट रचला आणि त्याची हत्या केली. या खुनाचा ॲक्च्युली तपास लागतच नव्हता. सिद्धार्थ फोन वापरत नसल्यामुळे त्याचा शोध घेणे खूप कठीण होते. सिद्धार्थ तिवारीला मारण्याची संधी शोधत अनुपम नेहमी भेटायला जायचा त्या ठिकाणी कमरेला चाकू घेऊन सिद्धार्थची वाट पाहू लागला. त्याच रात्री दारू घेताना दोघे एकमेकासमोर आले. तेथे दोघांनी एकत्र दारू पिली. सिद्धार्थ पूर्णपणे दारूच्या नशेत आल्यावर अनुपमने त्याच्या डोक्यात मारले. त्यानंतर दगडाने त्याचा चेहरा पूर्णपणे ओळखू येऊ नये असा केला आणि चाकूने अनेक वार केले. इतकेच नाही तर अनुपमच्या आत इतका राग आला की त्याने सिद्धार्थचा प्रायव्हेट पार्टही कापला आणि त्याचा मृतदेह झाडाला बांधून ठेवला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांची संपूर्ण माहिती गोळा करण्यात आली. यानंतर पोलिसांनी संशयास्पद मोबाईल क्रमांकाची वर्गवारी सुरू केली. या दरम्यान टीमला घटनास्थळी अतुलचा मित्र अनुपम याचे लोकेशन मिळाले. कोठडीत त्याची कसून चौकशी केली असताना त्याने खुनाची कबुली दिली. मित्रांनो, ही न्यूज तुम्हाला आवडली असेल तर या न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.